श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 20 मार्च 2026ला आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन. आपण सर्वजण या दिवसाची खूप आतुरतेने वाट पाहत असतो. स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि यंदा 20 मार्चला म्हणजेच शुक्रवारी हा प्रकट दिन आलेला आहे. प्रकट दिन म्हणजे आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी हा आनंदाचा उत्सव असतो. हा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो आणि आपण सर्व स्वामी भक्त दरवर्षी याच दिवसाचं अवचित्त साधून, या सुवर्ण क्षणाचं अवचित्त साधून स्वामींची 21 दिवसांची सेवा करतो. स्वामींच्या या प्रकट दिनानिमित्त आपण ज्या काही सेवा करतो तर त्या खूप जास्त प्रभावी ठरत असतात. त्या उपायांचा आपल्याला स्वामींच्या कृपेने शीघ्र फळ प्राप्त होते आणि म्हणून दरवर्षी अनेक स्त्रिया, पुरुष या प्रकट दिनानिमित्त अनेक सेवा करत असतात आणि या सेवेचा सर्वांनाच अनुभवसुद्धा आलेला आहे. आणि म्हणून आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त 20 मार्चपर्यंत स्वामींची अतिशय आवडती आणि उच्च कोटीची सेवा करायची आहेत. ही सेवा जर आपण केली तर आपल्या नशिबात नाही ते सुद्धा मिळते. आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत. तर अशी कोणती स्वामींची सेवा आहे जी आपल्याला स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त करायची आहेत, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटनला देखील क्लिक करा. तर पहा, आता स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त ही सेवा जी आहे तर ती 21 दिवसांची असते, जी तुम्ही कधीही अगदी आजपासून, उद्यापासून, जेव्हा केव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहणार आहे तेव्हापासून तुम्ही 20 मार्चपर्यंत कधीही करू शकता. दरवर्षी सर्व स्वामी भक्त स्वामींची खूप जास्त प्रमाणामध्ये सेवा, उपासना करत असतात. त्यांच्या मनातल्या इच्छासुद्धा या सेवेने पूर्ण झाल्या आहेत आणि या सेवेचा मी स्वतः अनुभवसुद्धा घेतलेला आहे. आता ही जी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे तर ही सेवा तुमची मुलं, तुमची मुलगी, स्वतः महिला किंवा पुरुष कोणीही करू शकते. ही सेवा करण्यासाठी कोणालाही असे काही बंधन नाही. आता ही सेवा आपण 21 दिवसांची करणार आहेत. मग तुम्ही म्हणाल की 21 दिवसांमध्ये आम्हाला मासिक धर्म येतो किंवा मग कुठे काही लग्न असेल, काही कार्यक्रम असेल तर तिथे गावाला जायचं आहे किंवा काहीतरी अडचणी आल्या, सुतक पडले, तर अशावेळी ही 21 दिवसांची सेवा कंटिन्यू कशी करायची? तर पहा, जर तुम्ही 28 फेब्रुवारीला ही सेवा चालू केली, 2 ते 3 दिवस तुम्ही सेवा केली आणि मध्ये काही जर तुम्हाला अडचणी आल्या, तुम्हाला बाहेरगावी जावं लागलं, तर अशावेळी तुम्ही ते दिवस मध्ये सोडून द्यायचे आहेत आणि पुन्हा तुम्ही बाहेरून आल्यानंतरनं मग पुढचे दिवस तुम्ही कंटिन्यू ही जी सेवा आहे तर ही करू शकता. मग तुम्ही 21 दिवसांची सेवा करू शकता, 11 दिवसांची सेवा करू शकता, 7 दिवसांची सेवा करू शकता, 5 दिवसांची किंवा अगदी 3 दिवसांची सेवासुद्धा तुम्ही करू शकता. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींची सर्वात आवडती सेवा कोणती आहे? तर बघा, तुम्ही या स्वामी प्रकट दिनानिमित्त स्वामी चरित्र सारा अमृतचं पठण करू शकता. श्री स्वामी चरित्र सारा अमृत हा ग्रंथ दिव्य अनुभव देणारा आहे, मनातील इच्छा पूर्ण करणारा आणि मेन म्हणजे स्वामी महाराजांच्या अगदी जवळ नेणारा आहे. हा ग्रंथ स्वामी महाराजांचे नामस्मरण आहे आणि स्वामी नेहमी स्वतः म्हणायचे, जो माझं नाम जप करत असतो त्याला मी अखंड जपत असतो. आणि म्हणून आपल्याला 20 मार्चपर्यंत 21 पारायण करायचे आहेत. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दररोज 1 ते 21 अध्याय जे आहे तर ते एका बैठकीमध्ये पूर्ण करू शकता. जर ते तुम्हाला शक्य नसेल तर मग तुम्ही बघा, दररोज 3 अध्याय असं तुम्ही पठण केले तरीसुद्धा चालेल.
किंवा 3 दिवसामध्ये एक ग्रंथ तुम्ही पूर्ण केला तरीसुद्धा चालेल. स्वामी चरित्र सारा अमृत हा जो ग्रंथ आहे यामध्ये जे काही अध्याय आहे तर ते अगदी छोटे छोटे आहेत. 1.5 ते 2 तासामध्ये 21 अध्याय जे आहेत तर ते पूर्ण वाचून होतात. म्हणून सहज आपण 20 मार्चपर्यंत 21 पारायण जे आहे तर ते करू शकतो. ते शक्य तुम्हाला नसेल तर 11 तुम्ही करू शकता, 5 किंवा 7 जेवढे तुम्हाला शक्य होतील तेवढी सेवा जी आहे तर ती तुम्हाला करायची आहेत. आणि अगदी एक पारायण तुम्ही केले ना तरीसुद्धा त्याचं फळ जे आहे तर ते तुम्हाला मिळणार आहे. आता ही सेवा जर तुम्ही करणार असेल तर तिला कशी सुरुवात करायची, तर बघा तुम्हाला काय करायचं आहे. एका पाटावरती लाल वस्त्र टाकून त्यावरती स्वामींचा फोटो ठेवायचा आहे किंवा मूर्ती ठेवायची आहेत. यानंतर तिथे आपल्याला हे पारायण करण्यासाठी स्वामी चरित्र सारा अमृतचं जो ग्रंथ आहे तर तो सुद्धा लागणार आहे. साईडला तुम्हाला कलशसुद्धा स्थापन करायचा आहे, कलशावरती नारळ ठेवायचा आहे. यानंतर ही सेवा तुम्हाला करण्या अगोदर एक नारळ आणि थोडीशी खडी साखर घेऊन स्वामींच्या मंदिरात, मठात किंवा केंद्रात जायचं आहे. तिथे जाऊन तुम्हाला हा नारळ स्वामींना अर्पण करायचा आहे आणि स्वामींना सांगायचं आहे की मी आपल्या प्रकट दिनानिमित्त सेवा करत आहे. ही सेवा माझ्याकडून तुम्ही पूर्ण करून घ्या. आणि ही सेवा जर तुम्ही संकल्पयुक्त करत असेल तर तो संकल्प तुम्हाला स्वामींना सांगायचा आहे आणि यानंतर तुम्हाला ही जी सेवा मी सांगितली तर ती तुम्हाला करायची आहे. आता ही सेवा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 ही जी वेळ आहे ना त्या वेळेमध्ये तुम्हाला स्वामींची कोणतीही सेवा जी आहे तर ती करायची नाही. कारण ही जी वेळ असते ना ती श्री स्वामी समर्थ महाराजांच्या, दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते. मग ती वेळ सोडून तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये ही सेवा करू शकता. तसेच ज्यांना श्री स्वामी चरित्र सारा अमृतचं पठण करणं शक्य नाही अशांनी दररोज स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा. हा जपसुद्धा इतका प्रभावी आहे की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे स्वामी स्वतः सांगतात, जो माझा जप करतो त्याला मी आयुष्यभर जपतो. आणि म्हणून जर तुम्ही स्वामींच्या फोटोसमोर तुमच्या देवघरासमोर बसून हा जप जर केला ना तो सुद्धा खूप प्रभावी मानला जातो. म्हणून तुम्ही 21 दिवस 11 माळी जप करायचा आहेत. जर तुम्हाला 21 दिवस शक्य नसेल तर 11 दिवस, 7 दिवस, 3 दिवस का होईना तुम्ही ही जी सेवा आहे तर ही करायचीच आहे. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही लिखित नामजप जो आहे तर तो सुद्धा करू शकता. म्हणजे वही घ्यायची आहेत आणि वहीमध्ये लाल पेनाने तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं सुद्धा तुम्ही लिखित नामजप जो आहे तर तो सुद्धा करू शकता. ही सुद्धा स्वामींची खूप जास्त प्रभावी सेवा मानली जाते. त्याचबरोबर तुम्ही स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त गुरुचरित्राचं सुद्धा पारायण करू शकता. आता हे पारायण 7 दिवसांमध्ये केले जाते. म्हणून तुम्हाला प्रकट दिनापर्यंत जे 7 दिवस मिळणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला कुठे बाहेर गावी जायचं नाही, तुमचा मासिक धर्म नसणारे, तर असे 7 दिवस तुम्हाला बघून हे जे पारायण जे आहे तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. अनेक जण बघा सामूहिकसुद्धा हे पारायण करत असतात. जिथे स्वामींचा मठ आहे, केंद्र आहे किंवा दत्तांचं मंदिर आहे तिथे प्रकट दिनानिमित्त हे सामूहिक पारायण जे आहे तर ते सुद्धा केले जाते. त्यामध्ये अनेक जण सहभागी होत असतात. जर तुमच्या आजूबाजूलाच असं मंदिर असेल, मठ असेल तर तिथे जाऊन तुम्ही ही सेवा केली तरीसुद्धा चालेल. किंवा ते शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घरीच राहून ही तुमच्या स्वतःच्या घरामध्ये ही जी सेवा आहे तर ही करू शकता. आता बऱ्याच ताईंचा प्रश्न असतो की ताई आमचं स्वतःचं घर नाही, मग आम्ही ही सेवा केली तर चालेल का? तर बघा स्वामींची सेवा करण्यासाठी कोणत्याही अटी नसतात. तुम्ही भाड्याच्या घरामध्ये सुद्धा ही जी सेवा आहे तर ही करू शकता. स्वामींना फक्त मनापासून तुम्ही ज्या काही गोष्टी करतात ना त्या त्यांना आवडतात आणि त्याचं फळ जे आहे तर ते सुद्धा तुम्हाला मिळत असतं. आता गुरुचरित्राचं पारायण जर तुम्ही करणार असेल तर त्याला काही नियम जे आहे तर ते पाळले जातात. तर बघा तुम्हाला जर तुम्ही ते पारायण करणार असेल तर ब्रह्मचर्याचं तुम्हाला पालन करायचं आहे. पर अन्न जे आहे तर ते तुम्हाला घ्यायचं नाही. म्हणजे बाहेरचं अन्न तुम्हाला घेता येणार नाही. आता बऱ्याच महिलांचा प्रश्न असतो की ताई आम्ही माहेरी जाणार आहे, मग तिथलं अन्न घेतलं चालेल का? तर नाही, माहेरचं सुद्धा तुम्हाला अन्न जे आहे तर ते घेता येणार नाही. तुमच्या स्वतःच्या घरामध्ये जे काही तुम्ही अन्न बनवता तर तेच तुम्हाला खाता येणार आहे. त्यामध्ये तुम्हाला घरामध्ये त्या दिवसांमध्ये मांसाहार हा सुद्धा करायचा नाही.
स्वतः तुम्ही मांसाहार हा करणार तर नाही, परंतु घरामध्ये सुद्धा तुम्हाला बनवता येणार नाही. म्हणून या काही महत्त्वाचे नियम आहे ना, हे पाहूनच तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण जे आहे तर ते करायचं आहे. गुरुचरित्र ही अशी सेवा आहे, जो पण व्यक्ती ही सेवा करतो किंवा ज्याने पण ही सेवा केली आहे ना, त्यांना स्वतः अनुभव आलेला आहे. ही सेवा जर आपण केली ना, आपल्या मनामध्ये जी काही इच्छा असते तर ती 100% पूर्ण होते. इतकी प्रभावी ही सेवा आहे. आणि म्हणून जर आपण या स्वामींच्या प्रकट दिनाचं वचित्त साधून ही जर सेवा केली तर ती खूप जास्त प्रभावी ठरत असते. आणि म्हणून ही एक सेवासुद्धा तुम्ही करू शकता. स्वामींचा प्रकट दिन म्हणजे बघा, स्वामींचा जन्म झालेला नाही, स्वामी स्वतः प्रकट झाले होते. म्हणून हा प्रकट दिन जो दिवस आहे ना, हा आपण अगदी आनंदाने उत्साहाने साजरा करत असतो. अगदी दिवाळीसारखा हा दिवस सर्व स्वामी भक्तांसाठी असतो. म्हणून या प्रकट दिनानिमित्त स्वामींच्या अनेक सेवा ज्या आहेत तर त्या केल्या जातात. तर ह्या काही प्रभावी सेवा मी तुम्हाला सांगितल्या, तर त्यापैकी जी सेवा तुम्हाला जमेल ती सेवा तुम्हाला आवर्जून करायची आहेत. आणि जर यापैकी तुम्हाला काहीच शक्य झालं नाही, तर जेव्हा तुम्ही घरात स्वयंपाक करणार आहेत किंवा काहीतरी कामावरती तुम्ही जात आहे, काहीतरी काम तुम्ही करत आहे, त्यावेळी तुम्हाला फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे. जेवढा तुम्हाला जप करता येईल तेवढा जास्तीत जास्त जप तुम्हाला करायचा आहे. नक्कीच तुमची सेवा जी आहे तर ती स्वामींपर्यंत पोहोचत असते. इतका हा प्रभावी मंत्र आहे. तसेच तुम्ही स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त तारक मंत्राचं सुद्धा पठण करू शकता. दररोज तुम्ही 11 वेळा तारक मंत्राचं पठण केलं तरीसुद्धा चालते. तारक मंत्र म्हणजे वाईट गोष्टी तारून नेणारा हा मंत्र आहे. हा मंत्रसुद्धा खूप प्रभावी आहे. म्हणून तुम्ही तारक मंत्राचं सुद्धा पठण करू शकता. 11 दिवस ही सेवा करा किंवा 21 दिवस करा. जेवढ्या दिवस तुम्हाला शक्य होईल तेवढ्या दिवस तुम्ही तारक मंत्राची सेवासुद्धा करू शकता. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स करा. आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.